पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, खूप मनापासून खवय्यांनो तुमचं स्वागत करतो या झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम आणि गुटगुटीत कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आज काय खायचंय? जे मिळेल ते खायचं। जे मिळेल ते। एवढा समजूतदारपणा अचानक कसा आला गडे? पण ठीक आहे, आज आपण अशा अनेक महिलांना सॅल्यूट करूया, त्यांचा सन्मान करूया, त्यांना आपण काय म्हणतात त्याचं कौतुक करूया। कारण अनेक महिलांनी हे राष्ट्र, आपलं घर, आपलं कुटुंब, आपला देश, आपल्यावरचे संस्कार हे घडवलेले आहेत। त्यांनी आपल्याला दिशा दिलेली आहे। मग त्या जिजाऊ माता असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, अशी अनेक नाव आहेत ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला, आपल्यातल्या माणसाला दिशा दिलेली आहे। त्या सगळ्या महिलांचं स्मरण करूया, त्यांनाही शुभेच्छा देऊया ज्या आज देशासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काम करतात। आणि आजच्या भागाला सुरुवात करूया, चालेल? मग आज दोन महिला आपल्याकडे इथे आलेल्या आहेत ज्या अप्रतिम स्वयंपाक करणार आहेत, त्यांचं स्वागत करूया। चला, नमस्कार। नमस्कार। या आज शहाण्यासारखं वागायचं। महिला दिन आहे। नमस्कार। जोहार। जोहार। कशा आहात तुम्ही दोघी? आम्ही बरे आहोत। वा वा, मी एकदम छान। तू कशी आहेस सांग? मी पण मस्त। वा, आम्ही सगळे छान आहोत। आणि आज तुम्ही इथे आल्यामुळे महिला दिन विशेष भागात आम्हाला खूप आनंद झालेला आहे। काय नाव मॅडम आपलं? आशा किसन भोये। बर, कुठे राहता आपण? आरेमध्ये प्रजापूरपाडा म्हणून आहे, अच्छा, तिथे राहतो। आपलं नाव काय ताई? माझं नाव चैताली भोईर आहे। बर। आणि म्हणजे गावीत भोईर आहे, आता रिसेंटली लग्न झालं म्हणून मी कन्फ्युज। अरे वा वा वा, नवीन नवीन लग्न झाल्यामुळे आडनाव सांगताना थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे। किती छान असतं हे कन्फ्युजन। सासरचं सांगू की माहेरचं सांगू? किती महिने झाले लग्नाला? म्हणजे झालं तसं 1 वर्ष झालं। 1 वर्ष सासरचं नाव पाठ नाही झालं तुम्हाला? असं नाही, म्हणजे दोन्ही नावं आली पाहिजे। हो, बरोबर आहे, बरोबर आहे। मग काय लव्ह मॅरेज झालं का अरेंज मॅरेज? लव्ह विथ अरेंज आहे। अरे वा, कोण कुठे भेटले तुम्हाला साहेब? आमच्या समाजासाठी आम्ही काम करतो, आमची एक संघटना आहे। ही ओळख आधीपासूनच होती आणि म्हणजे भेट झाली आणि होत गेलं पुढे। भेट झाली आणि मग बर। आणि तुम्ही काय करता ताई? मी अंगणवाडीत मदतीस म्हणून काम करते। अंगणवाडी? हो। आणि जसं हिने सांगितलं, जी आमची संघटना आहे, आदिवासी संघटना। अच्छा, आदिवासी संघटना? आदिवासी संघटना। बर। तर त्या संघटनेमध्ये कार्यरत आहे। किती छान। थोडक्यात तुम्हाला आज इथे बोलवण्याचं विशेष कारण म्हणजे तुम्ही आजही म्हणजे तुमची परंपराही जपता, आदिवासी भागातल्या लोकांसाठी कामही करता आणि हे करताना समाजसेवा करतात। या दोन अशा महिला आहेत ज्या स्वतःचं कुटुंब सांभाळता समाजासाठी काहीतरी करतात आणि अतिशय तळागाळात जाऊन काम करतात। म्हणून तुम्ही आज महिला दिनाच्या विशेष भागात इथे आहात, बरोबर की नाही? बरोबर। तुमचं काय आपापसात नातं? माझ्या भावाची मुलगी आहे, भाची आहे माझी। सख्ख्या भावाची सख्खी मुलगी? अगं बाबो, म्हणजे ह्या तुमच्या आत्या आहेत? मला तुमच्या परिधान जे तुम्ही आज केले त्याच्याविषयी विशेष कौतुक आहे। तुम्ही तर काय पैठणीच नेसली आहे, काही चॅलेंजेस नाही। आणि आपण हे लावले, ह्याला काय म्हणतात? आमच्याकडे पारंपरिक सण असतात ना, तर तेव्हा आम्ही झेंडूची फुलं असतात ती आणि ही पानं, आंब्याची पानं आहे ती, ही डोक्यात घालतो। अच्छा, म्हणजे ट्रेडिशनल आहे आमचं असं। बर बर बर। आणि हे जे मी घातले ह्याला आडवा लुगडा बोलतात आणि हे आमच्या म्हणजे आदिवासीमध्ये वेगवेगळे सबकास्ट आहे, तर वारली समाजाचा हा आडवा लुगडा आहे। चला, मग आजच्या भागामध्ये महिला दिन विशेष आहे म्हटल्यानंतर पदार्थही चांगली व्हायला पाहिजेत। करणार ना? हो। काय ठरवलं तुम्ही, काय करायचंय आज विशेष? विशेष चावलाची भाकरी, बरं, आणि बांबूची भाजी। बांबूची भाजी? बांबूची भाजी। अगं बाबो, दोघे मिळून करणार का सेपरेट सेपरेट आहे? नाही, सेपरेट सेपरेट। Fantastic. त्यांचं ते झालं आणि माझं नागलीच्या भाकऱ्या आणि आपलं हे असतं उरड डाळ असते ना, त्याचं पीठ असतं, त्याला भुजा पीठ म्हणतात। वा, स्पेशल काहीतरी पदार्थ आहेत, कारण पाहुणे सुद्धा स्पेशल आहेत, कारण आजचा भागही स्पेशल आहे, महिला दिन विशेष। परत एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा। पहिला पदार्थ कोण करणार? तुम्ही। तुम्ही करणार? स्वरा म्हणाली तुम्ही, म्हटलं चला स्वराचं ऐकूया। स्वरा म्हणाली म्हणून असं नाही, पण आशाताई तुम्हीच पहिला पदार्थ करा, हरकत नाही। आशाताई आपल्याकडे आलेले आहेत, जाऊया पहिल्या पदार्थाकडे। आधी आम्हाला रेसिपीचं नाव सांगा। तांदळाची भाकरी म्हणजे चावलाची भाकरी। तांदळाची भाकरी म्हणजे चावल्याची भाकरी, आणि मग त्याच्यासोबत हे बाकीचं काय आहे? हे बांबू आहेत। अच्छा, मग आम्हाला सगळं साहित्य सांगा बरं जरा। हे बांबू आहेत, हे वर्षभर टिकण्यासाठी मिठामध्ये घालून ठेवतात आणि तुम्हाला जेव्हा खायचे असतील तेव्हा हे काढायचे, बारीक चिरायचे, जसे हे चिरलेले आहेत। बरं। हे चिरून मी शिजवून आणले आहेत। बरं।
बांबूचं झाड असतं ना, हो माझ्याकडे आहे बांबूचं झाड. त्याची मग ही साल आहे का आतल्या भाग नाही, बांबू कवळे येतात ना, कोंब येतात ना, तेच कापायचे आणि अच्छा. त्याची भाजी करायची. बरं, मग आता हे बांबूचं जे कोंब कवळ आहे ते कापून घेतले हो, हे कापून ते घेतले आणि ते शिजवले, शिजवले. त्याला कट केलंय. हा. मग त्याचा रंग शिजवल्यानंतर असं झालंय असं का? होतं. त्याच्यात हा. काही घातलं होतं शिजवताना? नाही नाही, काही नाही. ठीक आहे, मग तिकडे तांदळाचं हे पीठ. तांदळाचं पीठ आहे, अख्खे वास्ते म्हणतो आम्ही. हे वास्ते आहेत, ही शिन केलेली आहे म्हणजे बारीक चिरलेली आहे, आणि शिजवून घेतलेलं शिजवून बांबूचं घेतलेली काप. हा. आहे. त्याच्यात ही कोथिंबीर, मीठ, मसाला, नूडल्स मसाला, लसूण आहे, कढीपत्ता, हळद आणि कांदा. अशातही याची आपण कृती करूया, पण त्याआधी ओ मॅडम तुम्ही एक काम करा, तुमचं नवीन लग्न झालंय ना, म्हणजे तुम्ही जबाबदारी घ्यायला समर्थ आहात की नाही? हो. मग ही जी आमची एक जबाबदारी ही तुम्ही आता सांभाळा अर्धा तास. हाट मी नाही जाणार. काय घेऊन जाणार तुला? चीटर. चला आता आपल्याला याची कृती करायची आहे. मी हे पहिल्यांदा खाणार आहे बरं का. वेगळंच सुवास आहे याला, है ना? ठीक आहे, त्याला थोडंसं हळद लावली आणि मीठ. हळद लावली. मला सांगा, आता अंगणवाडी मदतनीस म्हणून तुम्ही किती वर्ष काम करताय? झाले आता 22 वर्ष. 22 वर्ष. कसा आहे या 22 वर्षातला अनुभव? छान आहे. अगोदर मुलांमध्ये माझी 2च मुलं असल्यामुळे बस जास्त मुलं सांभाळायची सवय नव्हती. आणि आता बऱ्यापैकी 30-40 मुलं आमच्या अंगणवाडीत आहेत, तर ती सांभाळू शकते. काय करूया पहिल्यांदा? लसूण घालूया. बरं, ह्याला म्हणताना बांबूची भाजीच म्हणतात ना? आम्ही बांबूची नाही, म्हणजे त्याला वास्त्याची भाजी म्हणतो. वास्त्याची भाजी. वास्त्याची. आता ते कळणार कसं प्रेक्षकांना की वास्ते म्हणजे काय, तर बांबूची भाजी. ओ, हमने आपके वास्ते बनाई वास्ते की भाजी, लेकिन उसको वास्ते की भाजी बोले तो समझ में नहीं आएंगे, इसलिए हम क्या बोल रहे, बांबूची भाजी. हो कि नहीं? ये सब तुम्हारे वास्ते चल रहा है, इतना तुम याद रखो. अभी क्या डाले वास्ते में? कड़ी पास्ता, हे सॉरी कड़ी पत्ता. वा, मला एक सांगा, तुम्ही संवाद फार छान साधता हो, ही कशी कला तुम्ही अवगत केली? मला आवड आहे आणि सोशल वर्क करते, त्यामुळे पाड्यांमध्ये जातोय, लोकांशी बोलणं होतं. म्हणून अंगणवाडीत काय मुद्दा असतो पाड्यामध्ये जाऊन लोकांशी बोलण्याचा मुद्दा काय समजून सांगायचं असतं त्यांना? बरीचशी लोक घराबाहेर पडत नाहीत. काही प्रॉब्लेम असेल, कुठे जायचं असेल, मोर्चाला जायचं आहे किंवा काय, तर कोणी घराबाहेर पडत नाही. तर मग त्यांना समजून सांगावं लागतं की बाबा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडावं लागेल. तर ते का आपण बाहेर पडलो नाही तर कळेल कसं आपल्याला की काय चाललंय बाहेर, गरजा काय आहेत, हां. आपलं कशामुळे अडतंय. आम्ही कसे रानात राहणारे लोक आहोत. हां, आणि कसं असतं की आता प्रगती तर झालीच पाहिजे. पूर्वी होते तसेच आता राहणं बरोबर नाही आहे ना. थोडी प्रगती आमची पण झाली पाहिजे. बरं, आपण बोलता बोलता आता त्याच्यामध्ये नूडल्स मसाला घातला, हळद घातली, लाल तिखट घातलं, मीठ घातलं. मीठ घातलं. आता काय? आता हे बांबू घालायचे हां, ह्याच्यात ना. आता आपण शिजवले ना, तर त्याच्यात पाणी असतं. मग हे पाणी जरा काढून घ्यायचं, नाहीतर मग कसं पानसट लागते ना भाजी. बरं बरं. ह्याच्यात काही घालायचं राहिलंय? हो, तर गॅस घालून की आपण कोथिंबीर घालूया. वा 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 वा. चला, ही भाजी आता ऑलमोस्ट तयार आहे. आता आपल्याला भाकरी करायची ना? हो, आपल्याला भाकरी करायची. चला, बांबूची भाजी तयार आहे. आता आपण भाकरीकडे वळूया. ही भाजी जरा गार करत ठेवूया. गरमागरम बांबूची ही जी भाजी आहे ती इथे तयार आहे. त्याला तुम्ही काय म्हणता? वास्त्याची भाजी. वास्त्याची भाजी तयार आहे. आता आपल्याला चावल्याची भाकरी करायची. करा बरं ताई. हा तवा आमचा नाहीये, मी आणलाय, कारण ह्याच्यावरच भाकरी करतो आम्ही. ह्याच्यावर निघत नाही ती. अच्छा, स्वतःचा तवा घेऊन आल्यात. काय बाबा, आता मजा आहे, थाट आहे तुमचा. तवा तापायला ठेवूया. इकडे पीठ हे करून घेऊया आपण. ठीक आहे, मीठ घातले. मीठ ठीक आहे. पाणी इथे आहे बघा. हे थोडं थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं असतं. एकत्र केलं की होणार नाही ते. ही भाकरी जरा वेगळ्या पद्धतीची दिसते मला. हो, ह्याला गुठले यायला नाही पाहिजे, व्यवस्थित पीठ मिक्स झालं पाहिजे. ठीक आहे. तर पाणी अजून पाणी लागेल? नाही नाही, त्याला थोडंसं टाकून. आमच्याकडे गौरी वेगळे नाचतात आणि एकत्र खूप जण असतात ना, तर ते गाणं बोलायला पण जरा एकाला जमत नाही ते. बरोबर. तालाला ताल मिळतो, सुराला सूर मिळतो. सगळे असले की जरा
अशी करता का भाकरी तुम्ही? हो. वास्त्याची भाजी आणि चावल्याची भाकरी एक नंबर कॉम्बिनेशन. झाकून ठेवायची. हो. वास्त्याची म्हणजे बांबूची भाजी आणि चावल्याची भाकरी तयार झालेली आहे, हो की नाही आशाताई? हो, झाली आहे. चला अजून दुसरा पदार्थ आपल्याला बघायचा आहे. या दोन्हीसाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घ्या. आता बांबूची भाजी आणि तांदळाची भाकरी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कढईत तेल गरम करून घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. त्यात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. तो व्यवस्थित परतून घ्यावा. मग त्यात हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, नूडल्स मसाला घालावा. त्यानंतर शिजवलेल्या बांबूच्या भाजीतून पाणी काढून ती भाजी त्यात घालावी. ती व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. बांबूची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. आता भाकरी तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये थोडंसं मीठ घालावं. तांदळाचं पीठ घ्यावं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत भाकरीसाठी डोशाच्या पिठाप्रमाणे थलथलीत पीठ भिजवून घ्यावं. गरम तव्यावर थोडंसं पाणी घालावं. ते नाहीसं झाल्यावर त्यावर पीठ ओतून ते व्यवस्थित पसरून घ्यावं. त्यावर झाकण ठेवावं. त्यानंतर झाकण काढून भाकरी पलटवून घ्यावी आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावी. चविष्ट अशी बांबूची भाजी आणि तांदळाची भाकरी खाण्यासाठी तयार आहे. अप्रतिम परिपूर्ण थाळी आशाताईंनी इथे केलेली आहे. बांबूची म्हणजे वास्त्याची भाजी आणि तांदळाची भाकरी. धन्यवाद, अफलातून पदार्थ केला. आता चैताली मॅडम आपण उतरा मैदानात. पण त्याआधी आशाताई तुम्ही अंगणवाडी मदतनीस आहात ना? म्हणजे लहान मुलं सांभाळायची सवय आहे आपल्याला. सांभाळा हिला. चल स्वरा. येस चैताली मॅडम चला आपण आता हे इतकं छान झालेलं आहे. पुढचा पदार्थ बघायचा आहे. पण त्याआधी लग्नाकडे म्हणजे लग्न जिथे असतं तिथे आदल्या दिवशी रात्री सिमंती पूजन होतं. सिमंती पूजनाला नवऱ्याकडची माणसं येतात अशी प्रथा आहे. तुमच्याकडे सिमंती पूजनाला वाघोबा येऊन गेले म्हणे. हो. काय नेमकं झालं होतं? हळदीचा आदला दिवस होता आणि म्हणजे असं लाइटिंग डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं होतं आणि चालू होतं सगळं व्यवस्थित. आणि पाहुणे एवढे बाहेर नव्हते, घरात होते, कामं वगैरे करत होते आणि तेवढ्यातच बिबट्या आला. म्हणजे आला तो मांडवात आणि मग आमच्या सासऱ्यांनी बघितलं. त्याला बघून मग बाहेर आले ते आणि मग त्यांनी ते व्हिडिओ शूट केला आणि इंटरनेटवर पण टाकलं की पाहुणे यायचे चालू झाले असं. आणि पाहुणे म्हणजे मुळात ते आमचं देवच असतात, वाघदेव आम्ही म्हणतो. आणि आम्हाला खूप बरं वाटलं की सगळ्यात आधी ते आले आणि म्हणजे आम्हाला एक आशीर्वाद देऊन गेले असं. वा वा क्या बात. तुम्हाला भीती अजिबात नाही वाटली? नाही. पण किती छान. आपल्या जीवसृष्टीमध्ये जी काही माणसं आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्या सगळ्यांना देव मानायची ही प्रथा, ही समज किती मोठी आणि ती आपल्याला किती शिकवून जाते, हो की नाही? त्याच्यामुळे मला याचं फार कौतुक आहे. चला ही थाळी आता आपण थोडी बाजूला ठेवूया, नाही तर कसं आहे मोह आवरायचं नाही. आणि ह्याच्याकडे जाऊया. हे काय आहे? आता हे आहे नागलीचं आणि ज्वारीचं मिक्स पीठ आहे. नागलीची भाकरी करणार ह्याच्याने आपण. आणि हे भुजा पीठ आहे. उडदाची डाळ असते ना, ते भाजून बनवलेलं असतं हा पीठ. आणि त्यात आपण घालायला हे कांदा आहे आणि हा मिरची आणि लसूणचा ठेचा आणि थोडंसं मीठ. आणि हे पण नागलीचं पीठ आहे, ते आपल्याला भाकरी करताना लागेल. वा चला मग आज आपल्याला भाकऱ्या सुद्धा मिळणार आहेत आणि चविष्ट सोबतीला पण मिळणार आहे. मग आता कृती करूया. पहिल्यांदा काय? आता आधी आपण भुजा पीठ तयार करून घेऊया. तर आता ह्याच्यात आपण कांदा टाकायचा. आता हा ठेचा आहे मिरची आणि लसूणचा, हा थोडा टाकून घ्यायचा. बरं चैताली हे करता करता मला सांग, तुम्ही आता आदिवासी पाड्यात राहता, तुमच्याकडे सण साजरे करायची पद्धतही वेगळी आहे. प्रत्येक सणाचं एक वेगळं गाणं असतं, एकत्र येणं, ती गाणी गाणं, आनंद घेणं, त्याच्यात निसर्गाला समाविष्ट करणं, असं खूप काही आहे. मग एखादं आम्हाला उदाहरण किंवा काहीतरी सांग ना, आठवण. आता आमच्यात म्हणजे काही पण सण असला किंवा आमच्याकडे आता जागतिक आदिवासी दिवस येणार आता 9 ऑगस्टला, तर त्याची तयारी करत असताना पण आम्ही खूप गाणे वगैरे गातो. थोडंसं पाणी लागलं. हां म्हणजे वेगवेगळी गाणी निसर्गाला जोडूनच असतं सगळ्या गाणी. मग ते आम्ही बोलतो. आणि म्हणजे मी स्पेशली आता आमच्याकडे मीच गाणं बोलते. असं किती छान. मग आम्हाला एखादं म्हणून दाखव की ग चैताली. हो बघा पाणी किती लागणार आहे. थोडंसं बस. त्याला गाणं असं म्हणजे डोंगरात आपण जातो ना, डोंगरात जाऊन आम्ही लाकडं आणतो, फाट्या आणतो चुलीसाठी. तर त्याचं एक गाणं आहे की गेलो होतो मी डोंगराला. म्हणा ना मग ताई. तर आज पहिल्यांदा बरं का महिला दिन विशेष भागामध्ये पहिल्यांदा अशी कोणीतरी महिला इथे आली जी आदिवासी पाड्यात राहते. असं बॅकग्राऊंड आहे जिथे अनेक सोयी सुविधा नाही आहेत,
तिथून आलेली एक ताई आज स्वयंपाक करता करता आपल्यासाठी त्यांच्या परंपरेतलं एक गाणं म्हणणार आहे. हो की नाही चैताली? म्हण बरं. आता गाणं असं आहे की गेलू हो तुम्ही डोंगराला डोंगराला गेलू हो तुम्ही डोंगराला. म्हणजे मी डोंगरात गेली आणि मग फाट्या मी आणल्यात वेलोनीच्या वेलोनीच्या फाट्या मी आणल्यात वेलोनीच्या. मग उचलून घेतलाय माथ्यावरी माथ्यावरी उचलून घेतलाय माथ्यावरी. म्हणजे हा प्रोसेस आहे की मी डोंगरात गेली, मी फाट्या घेतल्या, त्या डोक्यावर उचलल्या आणि वर्णन आहे. हां मग ते आणल्या म्हणजे पूर्ण प्रोसेस त्या गाण्यात आम्ही सांगतो. मग आणूनी टाकलंय मागल्या दारी मागल्या दारी आणूनी टाकलंय मागल्या दारी. मग त्याच्यात असं एक थोडं हे पण आहे कॉमेडी की त्या फाट्या ज्या आणल्यात त्याच फाट्याचा मार पण दिलाय असं. म्हणजे ते आहे त्याच्यात की आई त्याचं फाटीचा दिलाय मार आई त्याचं फाटीचा दिलाय मार. आणि ह्याची मजाक केव्हा येते जेव्हा ढोलकीचं ताल असतो आणि म्हणजे बॅकग्राऊंडला सगळे म्हणजे जोश असतो, आम्ही नाचतो तसं. मग असे भरपूर गाणे आहेत. मग हा गाणं एक फेमस आहे. किती भारी. आता ह्याच्यात काय लागणार आहे? ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला. पाणी पुरे? हा माझंच गाणं आहे. मग मार कोणाचं खाल्लेलं लिहिलंय? मार म्हणजे असं मग आता हे तयार आहे? हो. भुजापीठ ना. चला मग आता भुजापीठ आपलं तयार आहे. आता आपण वळूया भाकरी करायच्या कृतीकडे. नाचणीच्या भाकरी करायची नागलीच्या. त्याला नागली नाचणी दोन्ही म्हणतात ना. तर आता आपण हे पीठ रेडी केलेलं आहे आणि ह्याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या करूया आपण. वा. आज जेवढ्या गप्पा ह्या परंपरेच्या झाल्या किंवा जेवढ्या निसर्गाच्या झाल्या तेवढेच पदार्थही आपण निसर्गाच्या जवळ जाणारे पाहिले, पौष्टिक पाहिले. हो की नाही चैताली? हो. आणि ह्याच्यात तेल वगैरे कुठेच वापरला नाही, भाकऱ्यांना पण नाही आणि पिठाला पण नाही. किती मस्त. हे कोणतं पीठ वापरतो आपण? हे नागलीचंच. तेच पीठ. ठीक. आत्यापेक्षा तुझी भारी भाकरी झाली पाहिजे. आत्याला मागे टाकायचं आपण. आत्याची वेगळी होती, माझी वेगळी आहे. मिस्टर काय करतात तुझे? जॉबला जातात. अच्छा, चांगलं आहे, छान. ही अशी छोटीच भाकरी केली. घ्या भाजून मस्तपैकी. वा. थोडं थोडं द्या. थोडं थोडं देणार होत आहे. बघा हे जे पीठ आहे ना त्याला हे करायचं. ठीक. मस्त. नागलीची म्हणजे नाचणीची भाकरी आपली तयार आहे. तिकडे भुजापीठ सुद्धा तयार आहे. भाकरी आता दोन्ही बाजूनी मस्तपैकी भाजून घेऊया, है की नाही? मग आधीची भाकरी आताची भाकरी खायला घेऊया. लय भारी. तुझे सासरे सुद्धा परफॉर्म करतात म्हणे छान. हो. काय करतात ते? ते म्हणजे आता ते पण म्हणजे समाजासाठी खूप काम करतात आणि ते म्हणजे स्वतःच गाणी वगैरे लिहितात, स्वतःचे गाणे बनवतात. ते त्यांचे 2 गाणे इंटरनेटला पण आहेत. अरे वा. हां. तर ते स्वतः गाणे बनवतात आणि आमची पूर्ण फॅमिली आम्ही डान्स वगैरे गाणं वगैरे हे करतो. आता पळतून समाजाचं प्रतीक असलेली गाणी किंवा समाजाचं म्हणणं सांगणारी गाणी. हो की नाही? बरोबर. चला, नागलीची भाकरी तयार आहे, तिकडे भुजापीठही तयार आहे. अशा प्रकारे पौष्टिक पदार्थ आज आपण पाहिलेले आहेत. पटकन लिहून घ्या साहित्य आणि महिला दिन विशेष कृती. आता नागलीची भाकरी आणि भुजापीठ तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये भुजाचं पीठ घ्यावं. त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण मिरचीचा ठेचा घालावा. त्यात थोडं पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. मग त्यात चवीनुसार मीठ घालावं. भुजापीठ खाण्यासाठी तयार आहे. आता ज्वारी नाचणीच्या एकत्र केलेल्या पिठापासून भाकरी करण्यासाठी हे पीठ पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊन त्याचा गोळा तयार करावा. त्याचे लहान गोळे तयार करून त्याच्यात छोट्या छोट्या भाकऱ्या थापून घ्याव्या. भाकरी थापताना नागलीच्या पिठाचा वापर करावा. तयार भाकरी गरम तव्यावर टाकावी. त्यावर पाणी शिंपडून भाकरीची ती बाजू ओली करून घ्यावी. भाकरी वरून कोरडी झाली की बाजू पलटवून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यावी. पौष्टिक अशी नागलीची भाकरी आणि भुजापीठ खाण्यासाठी तयार आहे. महिला दिन विशेष भागामध्ये आज आदिवासी पाड्यातून गोरेगावमधून आरे कॉलनीमधून आशाताई आणि चैतालीजी इथे आल्या आणि फार छान वाटलं. तुम्ही तुमच्या कामाविषयी, परंपरेविषयी, समाजाविषयी भरभरून बोललात आणि अस्सल तुमच्याकडचे पदार्थ केले. म्हणजे बांबूची भाजी
ज्याला वास्त्याची भाजी म्हणतात मी कधीच पाहिली नव्हती, कधी खाल्ली नव्हती, ती आज खाणार आहे. आणि तुझे काय भुजापीठ कधीच मी खाल्लं नव्हतं, पाहिलंही नव्हतं, ते मी आज खाणार आहे. धन्यवाद तुम्ही इथे आलात. परत एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. येस माझ्याकडनं पण. तुम्हाला बरं वाटलं की इथे आल्याबद्दल? हो हो तुमचे खूप आभार आम्ही मानतो की आम्हाला इथे बोलवलं आणि एवढा चांगला आम्हाला संधी दिली म्हणून. खरं तर मला एक प्रश्न आहे, विचारा ना. आम्ही दोघांमध्ये कोण जास्त चांगले? दोघे. नाही स्वरा खूप चांगली आहे. कारण स्वरा आता छोटी मुलगी आहे, स्वरा गुणी मुलगी आहे. माझं कसं आहे, मी थोडासा बदमाश मुलगा आहे, पण स्वरा तशी खूप चांगली मुलगी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आहे महिला दिन. प्रत्येक महिलेचा आदर करा, त्यांच्याविषयी आदर, प्रेम, आपुलकी, आस्था, जिव्हाळा हे सगळं मनात ठेवा. कारण एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. त्यामुळे घरातल्या सगळ्या महिलांचा आदर करा, त्यांना आनंदी ठेवा, सगळं घर आनंदी राहील. हो की नाही? तुम्हाला पण खूप शुभेच्छा. आता आपण पदार्थ खाऊया, पण त्याआधी घेऊया निरोप घेण्यापूर्वी सगळ्यांना एक प्रेमाचा सल्ला की आरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पात्रा ताजा वाफाळता गरमागरम आणि एक छानसा गुटगुटीत कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवाईये